मिरज तालुक्यातील कर्नाळ येथील कंजारभट परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकत जेसीबीच्या सहाय्याने तो उद्ध्वस्त केला। या ठिकाणी असलेल्या लोखंडी बॅरेलमधील 750 लिटर गावठी हातभट्टी दारूचं रसायन नष्ट करत दोघांवर कारवाई केली आहे। नितेश कुमार कुंभार मारवाडी, संजय कुंभार मारवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यात सुरू असणाऱ्या अवैध धंदे तसेच हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक संशयितांची माहिती घेत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की माधवनगर ते कर्नाळ रोडवरील कर्नाळ गावच्या हद्दीत ओढ्याजवळ कोळसा आणि लोखंडी बॅरेलमध्ये हातभट्टी दारू तयार करण्याचा अड्डा आहे। मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला आणि छापा टाकला असता यामध्ये ओढ्याच्या कडेला थोड्या अंतरावर जमिनीमध्ये लोखंडी बॅरेल पुरल्याचं दिसलं। त्यामध्ये गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन त्याच्या बाजूला पेटवल्याचं निदर्शनास आलं। या ठिकाणी 200 लिटर क्षमतेच्या 5 लोखंडी बॅरेलमध्ये 750 लिटर गावठी हातभट्टीच्या कच्च्या दारूचं रसायन आणि इतर साहित्य असा एकूण 31,650 रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे। त्या ठिकाणी असलेले हातभट्टीचे रसायन, बॅरेल, लोखंडी डबे, लोखंडी कायल, कोळशाची पोती ही जेसीबीच्या सहाय्याने जमिनीतून काढून त्याचा चक्काचूर करत नष्ट करण्यात आला।